टेट 3च्या संदर्भात विद्यार्थ्यांच्या ज्या मेरिट लिस्ट आहेत त्या मेरिट लिस्टमध्ये तुमचे मार्क्स, तुमची कॅटेगरी, तुमची रँक दिलेली आहे. पण एखादी कॅटेगरी आहे आणि ती कॅटेगरीमध्ये 1000 विद्यार्थी आहेत. हजारामध्ये तुमचा क्रमांक 500 आहे. तुमच्या कॅटेगरीसाठी 100च जागा आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये तुमच्यावर जे 500 आहेत ते 500 विद्यार्थ्यांपैकी तुमचं B.Ed झालेलं असेल तर वर 500 आहेत तुमच्या जे 499 विद्यार्थी आहेत त्यापैकी किती जण D.Ed वाले आहेत आणि किती जण B.Ed वाले आहेत. कोणाचा CTET पेपर 1 पास आहे, कोणाचा 2 पास आहे. या सगळ्यांवरून तुमचं भवितव्य काय आहे याचा तुम्हाला अंदाज करता येऊ शकतो. आता ज्यावेळेस जाहिराती येईल किंवा जाहिराती संदर्भात नोटिफिकेशन येईल त्यावेळेस MSCच्या वेबसाईटवर किंवा पवित्र पोर्टलच्या वेबसाईटवर तुमच्या ज्या याद्या आहेत किंवा मग D.Ed धारक किती आणि B.Ed धारक किती, कदाचित या संदर्भामध्ये स्पष्टीकरण येऊ शकतं की किती विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे. पण कॅटेगरी वाईज किती विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे याची टक्केवारी येणं शक्य नाही. म्हणजेच कॅटेगरी वाईज D.Ed वाले किती, B.Ed वाले किती, CTET पेपर पास 1 कोण 2 कोण हे समजणं कठीण आहे. यामुळेच आपण काय केलेलं आहे की कॅटेगरी वाईज सॅम्पल सर्वे घेण्याचा प्रयत्न आपण करतोय, जेणेकरून D.Ed धारक किती आहेत आणि B.Ed धारक किती आहेत याचा अंदाज आपल्याला काढता येईल. सामान्यपणे D.Ed धारकांची संख्या जास्तच असते आणि त्यांना व्हॅकन्सीही जास्त असतात. परंतु निश्चितपणे टक्केवारीमध्ये ही आकडेवारी आपल्याला देता येईल काय? हा सॅम्पल सर्वे आहे, यामध्ये 100% माहिती बरोबर येणं अपेक्षित नाही. 19-20 हे होणारच आहे. या बाबतीमध्ये दुमत नाही. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये EWSचे विद्यार्थी, SC-BCचे विद्यार्थी आणि STचे विद्यार्थी यांनी कमेंट बॉक्समध्ये टेट स्कोर, CTET पेपर फर्स्ट की सेकंड, D.Ed B.Ed, तुमची शैक्षणिक पात्रता BA, MA किंवा BSc, MSc की प्लेन B.Ed, D.Ed B.Ed की प्लेन 12वी HSC किंवा D.Ed B.Ed की दोन्ही. आणि यावेळेस TET याचा स्कोर महत्त्वाचा नाही, कारण 55-60चा निकाल आलेला आहे. तुमचा टेट स्कोर, तुमची कॅटेगरी मेल की फिमेल हे विशद करायचं आहे आणि त्याच्या अनुषंगाने आपल्याला अंदाज घ्यायला मदत होणार आहे. त्या संदर्भानं तुम्ही काय करायचं आहे, आपापले मार्क्स, टेट किंवा शिक्षक अभियोग्यता चाचणीचे मार्क्स, CTET पेपर फर्स्ट की सेकंड पास आहात की दोन्ही पास आहात, D.Ed की B.Ed, कॅटेगरी आणि जेंडर हे तुम्ही काय करायचं आहे कमेंटमध्ये व्यक्त करायचं आहे किंवा कमेंटमध्ये सांगायचं आहे. त्याच्या अंदाजे आपण काय करणार आहोत, विद्यार्थी D.Ed धारक किती आणि B.Ed धारक किती याची आपण संख्या देण्याचा प्रयत्न करणार आहोत, टक्केवारीमध्ये संख्या देण्याचा प्रयत्न करणार आहोत. पुन्हा लक्षात घ्या, हा एक सॅम्पल सर्वे आहे आणि 19-20 होणारच आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. धन्यवाद.